एका जनार्दनी श्री दत्त जाण मनाचं हरवणं जिथं संपलं जाताना तिथं उन्मनी अवस्था प्राप्त होते, म्हणून तेवढ्या करता ते प्रमाण घेतलं. तुम्ही येडच लावलं सगळ्या लोकांना. हरपले मन झाले उन्मन, आणि त्या ठिकाणी जिथे उन्मनी अवस्था प्राप्त होते तिथे अंतःकरणाचे देहाचे जे मिठूपणाचे भाव आहे ते संपले जातात, मावळले जातात, नाहीसे होतात, त्यांची पाठवणी केली जाते. मिठूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त जाण. विठ्ठला विठ्ठला दोन भाव सांगायचे. न मन ही अवस्था आहे म्हणजे उन्मनी म्हणणेवाले, आणि नमन ही कृती म्हणजे नमस्कार. जेव्हा साधूचं वर्णन करत असताना आपली वाचा कुंठित होते, बोलताच येत नाही, म्हणजे संत महिमा वर्णू किती, अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांची सेवा कशी करायची म्हणे नाम याचा. नमन माझे दानेश्वरा नमन श्री
मागच्या वर्षीसारखा काही वेळ जास्त घेणार नाही तुमचा. म्हणून कसं आहे, ज्ञानोबारांचं भजन घेतलं म्हणजे श्रोत्यांचा भाव असा होता, आता भांडवल संपलं, आत्ता बॉयलर पेटलाय. हा, तसं वाटू देऊ नका. चला, थोडक्यात त्या माया काय हे थोडक्यात बघू आपण, आणि थोडस जरा चरित्राचा द्रगोचरित भाग करणार आहे मी. आधी तो चरित्राचा भाग करतो आणि मग ते माया पाहून पण थांबू. बरेच लोक म्हणतात ज्ञानोबांनी जो रेडा बोलला ना तो 2 पायाचा होता म्हणे. काय म्हणजे ते रेडे नावाचे ब्राह्मण होते. होय, तुझा बाप बघायला गेला होता. बर, ठीक आहे, रेडे नावाचा ब्राह्मण असेल, पण तो म्हशीच्या पोटी जन्माला आला होता का? म्हैसिक पुत्र केला वाचक वेदांचा, प्रतिष्ठाने गर्भ हरिला विप्रांचा, विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा, प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा, समस्त ब्रह्मवृंदांचा गर्भ परिहार होण्याकरता त्या रेड्याच्या मुखातून मौंजी बंधन न होता ज्ञानोबांचं मौंजी बंधन झालं नाही. लक्षात ठेवा. पैठणला ज्या ब्राह्मणाच्या घरी हे आश्रित म्हणून गेले होते ते विठ्ठलपंतांचे मामा होते. एकनाथ महाराजांच्या पूर्वजांचा तो काळ आहे. जेव्हा या ब्रह्मवृंदांना कळलं की या म्हाताऱ्यानं यांना आश्रय दिलाय, हा म्हातारा कोण आहे, यांचा नातातला आहे, याचं घर वाईट टाका म्हणली, याच्या बापाचं श्राद्ध आहे, उद्या कोणी जेवायला जायचं नाही, हे फरमान त्या आजोबांपर्यंत आलं. काय करावं? दुसऱ्या दिवशीच्या श्राद्धाच्या स्वयंपाकाची तयारी, आपला श्राद्ध स्वयंपाक वेगळा असतो, ब्राह्मणांचा वेगळा असतो. सगळी तयारी ही 4 भावंड बसून करतात. ओसरीमध्ये कोणी भाजी निवडायचं काम करतात, कोणी धान्य निवडायचं काम करतात. स्वयंपाक सगळा सिद्ध झाला, पण तर्पण करण्याकरता, पिंड प्रदान करण्याकरता ब्राह्मण येणार. त्यांच्या घरावर बहिष्कार घातला होता. मौज अशी झाली. ते आजोबा स्वयंपाक सिद्ध झालेला, सगळी श्राद्ध पिंडदानाची तयारी केली, पण घरात काही बोलले, आपलं घर वाईट टाकलं असं. आपलं घर वाईट का टाकलं असं कोणी विचारल, या 4घांपैकी यांचं नाव पुढे येईल आणि हे आपलं घर सोडून निघून जातील. म्हणजे हा ना तोट ठाव झाला, रिता पडीला अंधार असं होईल. म्हणून त्या आजोबांनी सांगितलं नाही. ते त्या अंगणामध्ये तुळशीच्या वृंदानापासून एक मोठा खांब होता नक्षीदार, त्या खांबापर्यंत अशा फेऱ्या मारायच्या. त्यांची ती संदिग्ध अवस्था माऊलींनी पाहिली आणि त्यांचा हात धरला. ते नेमका हाताने असा तुळशी नॉट टेकला होता. बाबा, आजोबा, खरं सांगा म्हणले, पंढराय शपथ आहे तुम्हाला, तुमच्या मनात काय विचार चाललाय? नाही म्हणले, नाही काही नाही, खरं सांगा, तुम्हाला पंढरायची आण घातली मी. ज्ञानोबांचा हात आपल्या हातात घेतला. मला अभयदान देशील तर बोलतो. बोला. तुम्ही संन्यासाची मुलं, तुम्हाला मी आश्रय दिल्यामुळं माझ्या घरी आज माझ्या वडिलांच्या नावाने जेवायला कोणी येणार नाहीये. मला बरं हसले, वास्मिता हास्य केलं. असं तुमचं आमंत्रण स्वीकारलं काय? सगळ्या पैठण मधल्या ब्राह्मणांनी स्वीकारलंय. बरं, मग आता ते येणार नाही म्हणतात. ज्याने आमंत्रण स्वीकारले पण यायचं टाळतायत ना, त्याच्या घरातली मेलेली माणसं जेवायला आणू आपण, काळजी करू नका. दाराचे आडू ओढले, दार लावले, आडू घातले, आरगळा घातली, कडी घातली दाराची, हातामध्ये तीळ तांदूळ घेतले, ऊर्ध्वगामी टाकले, पितरांची स्तुती केली आणि पितर खाली आले. आपली एकदा पुंडलिक ते बी केली नाही केली, हाताच्या एकदा बायास आलं की लाभरेन बरकत्री सुरू. तसं नसतं ब्राह्मणाचं. पहिला वरण भात खाल्ल्यानंतर परत दुसरा वरण भात येतो. का बरं असं? आपल्यालाही डोकं येतं नाही, डोकं, पण त्यांचं देवेंद्रचं डोकं कसं शार्प आहे. नरेंद्रचं त्याच्याहून शार्प आहे. का बरं? अन्न काय खावं याचं शास्त्र आहे. आपल्याकडे भात भाजी पोळी वापरली की आपण ते ताटात स्टेरिंग सारखं फिरत, भात तिकडे भूताला, बाकी हा चपात्याच वरबडतो आधी. अरे बाबा, आधी भात वरण खावं. भात वरण खायला बुद्धी तलक राहते. आजपर्यंत कित्येक लोकांनी ब्राह्मणांना उखळामध्ये घालून मुसळाचा कुटण्याचा प्रयत्न केला, मुसळानं कुटण्याचा प्रयत्न केला,
पण ब्राह्मण मुसळात ना कधी बाहेर पडले कोटणाऱ्याच्या बापाला कळलं नाही. अन्नाचा प्रकार लक्षात ठेव, कसं खावं याचं शास्त्र आहे. आपण फक्त म्हणतो वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीची, कधी घेतोस हे बोंब्या? कवळो कवळी नाम घ्यावे अच्युताची भोजन भक्ताची सुखरूप. चला, ब्राह्मण लोकांमध्ये अशा पंक्ती पडल्या तर श्लोक असतात. आला उपाशी बसला कुपाशी, पुरणपोळी खातो तुपाशी, भाताचं आळणी वर्णाचं पाळ, श्लोक म्हणत नाही त्याचं तोंड काळ. हरी विठ्ठल सुरू लोक चिंतन करतात. येन प्रकारे लोकांना चिंतन घडावं. चला, त्या ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या आणि त्यांच्यामध्ये असतं ते ब्रह्मार्पणम ब्रह्माय ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मक्रम समाधिना. हरी विठ्ठल. आपला गजल जो आहे ना, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, त्यांचा गजल वेगळा आहे. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवत्वान नाही पूर्ण ब्रह्म, उदर वर्णन होई जाण्याचे यज्ञकर्म. श्रीराम जय राम जय जय राम. हरी विठ्ठल. असा गजल झाला की त्या चव्हाट्यावर बसलेले ब्राह्मण होते जे न जाणारे. काव म्हणले कोण ब्राह्मण शांभट गोविंदभट कोण गेलं? हे सगळे गरीब ब्राह्मण होते. अहो म्हणले मी इथंच आहे. मग तरफडलं कोण? रामभट जाऊन पहा बरं कोण गेले. त्या रामभटाचा बाप मरून 20 दिवस झाले. त्याचा बाप पहिल्याच पानावर बसला होता. अण्णा, अहो अण्णा, अण्णा. कुठला अण्णा? त्यांचं फक्त हाताचं तोंडाचं युद्ध सुरू होतं, बाकीची इंद्रिय बंद होती त्यांची. मधमाशाच्या पोळ्याला मधमाशाची झुंबड लागावी असे ते ब्राह्मण जो जाईल तो तिथंच जायचा, पाठवून तिथंच जायचा. त्या चिरणीतून भेगेतून बघायला लागले कोणाचा बाप आहे, कोणाचा आजा आहे, कोणाचा मामा आहे, कोणाचं कोणी जेवायला, कोणाचा मेहोणा, कोणाचा पाहुणा, जावाई आणला दिवाळ सणा, सगळे तिथे आले होते. प्रकार पाहिला, ही काही साधी गोष्ट दिसत नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी यांच्या नावाची अवहेलना केली. तुझं नाव? माझं नाव निवृत्ती. अरे म्हणजे वृत्ती रहित जीवन जगावं, प्रवृत्तीत कशाला पडतो? कशा शुद्धी पत्र हवे. बर, तुझं नाव काय रे? माझं नाव सोपान. अरे सोपा आहेस, हे कर्मकांड अवघड आहे, इथं कशाला करतोयस तू हे? तुझं नाव काय करते? आईसाहेबांकडे त्या ब्राह्मण डोळ्याशी ओटारले. आईसाहेबांनी निवृत्तीनाथाने असं मनगट दाबलं. का? घरीच सांगितलं होतं एकही अवाक्षर काढायचं नाही, बोलायचं नाही. जर मुक्ताबाई बोलल्या असताना रेडा बोललाच नसता. त्या ब्राह्मणाकडून कुणी त्या ब्राह्मणाच्या कुठल्या इंद्रियातून वेद वदवले असते मुक्ताबाईला सांगता, लक्षात ठेवा तुम्ही. खतरनाक काम आहे. अहो तिने सगळ्याच्या डोळ्यात धूळफेक केली, तिला फक्त नामदराच्या डोळ्यात धूळफेक करता आली नाही. नामदरा जिथं उभा होती ना तिथूनच ती गुप्त झाली. आणि नामदरा तुम्हा आम्हाला विचारतात. काय विचारतात? काय विचारत नामदरा? कडार आली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. पण कोठे मुक्ताबाई विसरजी, कुठे मुक्ताबाई? त्यांच्या जवळच ते स्थान सध्या पाण्यात आहे आणि त्याच्याजवळ जंगट. हो महाराज, नामदोऱ्याप्रमाणे आहे का तुम्ही? 150 आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त आहेत काय? काही करायचं. कालच कीर्तन केलं मी हुंडला, मी तिथं परिहार दिला. कोणी काय सांगू, कोणी काय सांगू, प्रमाण त्यांच्या बोलान देव भक्त सांगितला. जिथं देव मान वाकवतो ना त्याला प्रमाण म्हणतात, त्याला अभंग म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. शेवटी अगं म्हणले तू मुक्त आहेस, म्हणले कशाला बद्ध होतीस? निवृत्तीनाथ ज्ञानोबराकडे त्याने पोट केलं. तुझं नाव काय? माझं नाव ज्ञानदेव. असं काय धीर गंभीर आवाज होता ना, ज्ञानदेव. अरे म्हणले या रेड्याचंही नाव ज्ञानदेवच आहे. हो म्हणले, त्याचं माझं आत्मतत्व एकच आहे. फार चरचर बोलतोय दिसत हा मुलगा. काय म्हणले? हा मनुष्यवाणी बोलेल का? नाही बोलणार, वेदवाणीने बोलेल. बोला, कोणता वेद होतो? बोला. त्याला माहिती होतं भागवताचा दशमस्कंद कठीण आहे. एखाद्या कोणी म्हणेल माझी भागवत संहिता झाली, खाली बस म्हणेल मी, हानीनच धरून त्याला भागवत संहिताचे म्हणले तर. हा काय संहितेचं कष्ट असतात आणि काय असतात कष्टा त्या बघल्यात. गद्य भाग आहे सगळा दशमस्कंद, स्पष्ट म्हणता येणार नाही. हळू 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 अगदी गजगतीनं तो म्हणावा लागेल.
दशमस्कंद कठीण आहे म्हणण्याकरता, संहिता कठीण आहे दशमस्कंदाची. तसं वेदांमध्ये ऋग्वेद कठीण आहे. ऋग्वेद वदवा म्हणले काही केल्यावर नाही. साष्टांग प्रणिपात घाता निवृत्तीनाथांनी निवृत्तीने हात उतरिला वदना, करे कुरवाडीला ज्ञाना, कासवी अवलोकिला पाना, आसुवी येताती नैना तया ज्ञानदेवाची. जी कृपा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायावर केली होती तीच कृपा तिला मात्र फरक नाही त्या रेडारावर केली. त्याला म्हणतात होता कृपा तुमची पशुबली वेद. फुकट नाही ते. म्हैसिक पुत्र केला वाचक वेदांचा. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. दरुशने हरे सर्वाभूती सुखरूप चमत्कार करतात ते साधूच असतात असं मात्र गणित करू नका. आमच्या महाराजांच्या हातातनं बुक्का पडतो, कुंकू पडतो, लावून बसतात थोबाडाला त्याच्या. हे झंझट असल्या भानगड नाही करायच्या. तुका म्हणे पाणी अंगारा जायचा, भक्त कानोबाचा तोही पाणीच मंत्रून दे, कुठं गंडादुराच बांध, कुठं लिंबूच दे. ही कामं जी वारकरी करतात त्यांनी गळ्यातली माळ काढून टाकायची. विठाला विठाला शेराय भक्त कानोबाचा तोही नव्हे. त्याने ह्या भानगडी करायच्या नाही लक्षात ठेवा. चला. समस्त ब्रह्मवृंदांचा गर्व परिहार करण्याकरता म्हैसिक पुत्र केला वाचक वेदांचा. प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा. तसाच गर्व एक मोठं धेंड होतं. तिथून पुढे निघाले. इथून जवळ पुण्यस्तंभ म्हणून गाव आहे, पुढे तांबा. सांगदेव महाराज अशा आधांतरी बसलेले होते. ध्यानस्थ हवेत. बरेच लोक हवेत असतात, ते हवेत बसले. ते त्यांची हवा टाईट केली. कोणी? मुक्ताबाईंनी. दादा कोण आहे म्हणले. याच्या आईने का ह्याला पाठ पीठ बसायला दिला नाही का म्हणले. असं का बसलाय म्हणले बाबा. अगो म्हणले मुक्त असं बोलू नये, फार मोठे योगी आहेत. यांनी 14 वेळा काळा परतवलंय. 1400 वर्षाचं यांचं आयुष्य आहे. तेव्हा मुक्ताबाईंचं वय 14 वर्षाचं होत. तसं नाही म्हणली दादा. असं का असं आधांतरी बसलाय. जमिनीवर बसावं नीट, कुठेतरी एखाद्या झाडावर कुठेतरी बसावं, असं नसावं, असण्याशिवाय बसू नये. अगं म्हणली ती अवस्था आहे म्हणले. बरोबर ठीक आहे म्हणली. ही मोडके काय असे पडलेत म्हणले भोवतणी सगळी यांच्या. अगं म्हणले ह्यांची समाधी उत्थान पावल्यानंतर ह्यांची अमृत दृष्टी त्या प्रेतांवर पडते आणि ते प्रेत उठून आपापल्या घरी जातात. असं ते त्यांचे शब्द म्हणाल का आपले म्हणून. त्यांनी काही गाली प्रदान केलं चांगदेव महाराजांना. म्हणले हा बाबा कधी उठायचा आणि मोडदे कधी उठून जायचे. एक हाडूक पडलं होतं. ते हाडूक होतं कोचऱ्याचं. सगळ्या प्रेतावर ते हसा हाडूक ओवाळलं आणि ते टाकून दिलं. ते हाडकाचं कुत्र निघून गेलं कॅ कॅ करत. आणि सगळी प्रेत उठून आपापल्या घरी निघून गेले. 15 दिवसानंतर त्यांची समाधी उतरली. बा शिष्यगण हो, कोणीच का गावामध्ये मेलं नाही. पंचक्रोशीत कोणी मेलं नाही का. म्हणजे महाराज नेहमीपेक्षा मोडद्यांची आवक जास्त होती. अरे मग त्याचं काय लोणचं घातलं की काय. नाही म्हणले. ते असा प्रकारचा सगळा मुक्ताबाईंच्या अधिकाराचा प्रकार सांगितला. त्यांना भेटायला गेलं पाहिजे म्हणते. कोरपत्र हातामध्ये घेतलं. लिहिण्याकरता चिरंजीव लिहावा अधिकार मोठा आहे. कीर्तरूप लिहावं तर वयान लहान आहेत. नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा. संभ्रमावस्था झाली आणि ते कोरच पत्र पाठवून दिलं. पत्र नेमकं आईसाहेबांच्या हातात पडलं. म्हणले त्या शिव्या दिलेल्या. म्हणले मीला. आता नीट ऐका. चांगली मला म्हणतात मीला कंसात जीवदशेनं. कळलं का. मेला 1400 वर्ष जगला पण कोरा तो कोराच राहिला. ते पत्र सोपान देवाच्या हातात पडलं. वाह काय कोरं जीवन आहे. कळलं का. हा तुमचं आमचं जीवन डागाळलेलं हो.
इथं डाग तिथं डाग सगळे डागले तर जीवन सगळं वा म्हणले. काय निरभ्र जीवन आहे म्हणले. निवृत्तीनाथाच्या हातापत्र पडले बाबा म्हणले असं कोरं जीवन असावं आणि त्या कोरं जीवनामध्ये काहीतरी रेखाटावं असं वाटतं मला. ते पत्र हातात नावाने दिलं. नावाने सुद्धा ते पत्र पाहिलं. अरे बापरे, एवढ्या मोठ्या माणसानं पत्र पाठवलंय. काय त्यांना भाव व्यक्त करता न आल्यानं त्यांनी ते पत्र कोरं पाठवलंय. त्या पत्राला नावाने नमस्कार केला. नमस्कार केला. जयाची विनहिली संपत्ती. आणि म्हणले दादा ते पत्र निवृत्तीनाथांच्या हातून आल्यामुळे नमस्कार केला. थोर मोठ्याच्या हातून एखादी वस्तू त्या वस्तूवर नमस्कार करून मग तिचा स्वीकार करावा असं एक शास्त्र आहे. म्हणले 65 ओव्या यांना प्रसाद पाठवून द्या. त्या 65 ओव्यांचा यांना अर्थ कळला नाही. आणि म्हणले आता जायचं कसं. लोकांना आपलं वैभव खूप दाखवायची घाणेरडी सवय असते. वैभव कुठं दाखवायचं, मेल्यानंतर दाखवणं खरं वैभव. दिंड्या पताका मकरंद कवच अभेद नामाचे, कवच अभेद नामाचे. हा तुकोबारांचा अभंग म्हणत असताना पुंडलिकरांच्या समोर ज्यांची समाधी आहे ते जणूजी महाराज प्रेतावस्थेतले उठून बसले होते. विठ्ठला विठ्ठला. त्याला मरणाचं भाग्य म्हणतात. मरणात वैभव दाखवावं, जिवंतपणे वैभव दाखवू नये. जिवंतपणे लोकांना दिसत दाखवायचा प्रयत्न करू नये. दिसावं पण दाखवू नये. चला हे वैभव दाखवायला गेले. जिवंत वाघावर बसले. जिवंत सर्पाचा चाबूक हातामध्ये घेतलाय आणि 2 शिष्य पुढे पाठवून दिले. आमचे महाराज यायला लागले. आता काय करायचं. म्हणजे वाघावर बसून येत आहेत ते जिवंत वाघावर आणि जिवंत सर्पाचा चाबूक हातात त्यांच्या. ज्ञानोबा ते थंडीचे दिवस होते. भिंतीवर ऊन खाण्याकरता बसले होते. ते भिंतीलाच म्हणले माय आता आपल्याकडे काही टोयोटो नाही, काही इम्पाला झिम्पाला काही नाही आपल्याकडे. तू चल चल म्हणलं की त्या भिंतीनं अचेतन भिंती चालवणे आणि हे करणे विचित्र. त्या भिंतीवर जे बसले त्यांनी जे उड्डाण केलं ना ती भिंत अशी विमानासारखी तिच्या पाठीमागं शंखनाद येत आहेत बरं का. दुंदोबी वाजते, अशी दुंदोबी वाजते. बोंबार वाजतो. याला बोंबारे म्हणतात. ते जुन्या जुन्या गवळी लोकांमध्ये जी वाद्य असतात ना 3 वाद्य असतात. त्या 3 वाद्यापैकी रेड्याच्या नवीन रेडकाचा आवाज असा येतो ना त्याला बोंबारा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. ही सगळी वाद्य मी वाजवलेत म्हणून सांगतो मला बरं का. तुम्ही सिंहनाद ऐकला कधी. तुम्हाला हे जर वाद्य ऐकायचं असतील तर नामदेव यांच्या समाधी सोहळ्या दिवशी आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेव मंदिर पंढरपुरात ही सगळी वाद्य ऐकायला मिळतात. चल भिंतीवर उड्डाण केलं आणि ते शिष्य म्हणले महाराज अहो म्हणले हे काय म्हणले हे बघा म्हणले वरती. त्यांच्या वाद्यामध्ये त्यांना त्याचा आवाज येत नव्हता. आणि जेव्हा तो आवाज यांचा आवाज शांत झाला अहो यांचं मीटरच जप्त झालं चांगले महाराजांचं. असे बघू लागले ते बापरे बाप भिंत आहे म्हणले. भिंत चालवत आहेत हे. आणि ते भिंत चालत असताना ते स्कूटरवर आपण कधी कधी दोन्हीकडे 2 पाय करून बसतो किंवा कधी कधी एकीकडे 2 पाय करून बसतो. तसं ते बसले होते. ते एकीकडे 2 पाय करून बसले सगळे भिंतीवर. असे काही घोड्यावर बसले होते. आणि त्या सगळ्यांच्या तळ पायाच्या ज्या काही चरणातरील ऊर्ध्व रेखा आणि झाला जनार्दन एका. ती सगळी जी काही चरणाची चिन्ह होती ना ती चिन्ह पाहिली. हे सामान्य नाहीयेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगले. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा संत महिमा वर्णुकीती निर्जीव चालविली भिंती. पुढं माग दृष्टांत बघू. आता थांबतो. मला कसं तरी व्हायला लागलंय. जरा चक्कर यासारखं व्हायला म्हणजे थांबतो. बाकी काही नाही. मला आता फिरलो ते मला चक्कर यासारखं वाटायला थांबतो आता. का जरा घेऊ वेळ तुमचा. काय जीव जाईल की दुसरं काय होईल. जरा भजन करू. नामदेव नामदेव
याला म्हणतात स्वरात स्वर मिळवितीये, याला म्हणतात बघ. तुझा प्रयत्न केला. एक दृष्टांत सांगतो, मला वेळ होतोय पण सांग. मला कसं माहिती, मला मापात माप करायची सवय नाही. मी उभारलो किती वाजता, उभारलो किती वाजता मी 8:30. काय बोलणं का बोलण्याचं पिरलं 9 वाजले ते पक्के. आणि काय सोपान देवा समाधी स्वर आहे. आणि ते मारणे ही मित्र बदला म्हणलं म्हणजे दुसरी किती घड्या टेपरू करता येतात. चला थोडक्यात आपला भाव पाहून थांबू. नारद एकदा देवाकडे गेले आणि देवापुढं मोठ्या आनंदानं आणि मोठ्या आशेनं पाहतात. आनंदात गेलेत आणि आपल्या आशेची निराशा होणार नाही. आणि देवाकडे म्हणले, देवा मोठे बाबा आहे तुम्ही. होय, बोल ना काय ना. बाबा लगीन, बाबा बाबा लगीन. अरे म्हणले थांब थांब म्हणले. देवाला लगेच लक्षात देवाच्या याचे काही लग्नाची योग नाही, याच्या पत्रिकेमध्ये काही स्त्री सुख नाहीये. देवानं जाणलं होतं. म्हणले पण देवाला आता नाही कसं म्हणायचं, पत्रिका तुझी बरोबर नाहीये. असं कर म्हणले, तुझा बाप तेच कामं करतोय, लोकांच्या गाठी टाकायची कामं करतोय पुष्कर तीर्थावर. ब्रह्मदेवचे माणूस पुत्र आहेत नारद. जा म्हणजे तुझ्या बाबाला जाऊन विचार. तिथं गेले, पुन्हा भजन यांचं, बाबा बाबा बाबा. काय म्हणतो नारदा, काय खूळ खूळ आलं काय म्हणले तुला. नाही म्हणले माझं लग्न करता. अरे म्हणले खुळा कशा आणायच म्हणले तू. अरे म्हणले माझा बाप जिवंत असताना मी जर तुझ्या करता लोकांच्या दाराचे उमरी झिजवायला गेलो तर लोक मला नावं ठेवतील. पूर्वीची मर्यादा अशी होती, घरातल्या बुजुर्ग ज्येष्ठ श्रेष्ठ माणसानं मुलीची मागणी किंवा मुलाकरता विचारणा करायची. आता तू जर ठीक मारली की पोरगी बघून येतात, पोरगी पसंत आहे, पेड्याचा बाजार पेड्याचा पाऊस. असं कर म्हणले, मोठ्या बाबांकडे जा आणि त्यांना विनंतीपूर्वक बोल. पण नारदानं आपली शक्क लढवली जाता जाता. देवापर्यंत गेले पण ते वेगळ्या पद्धतीने गेले. देवा म्हणले शेजारच्या बाईचा एक मुलगा रडतोय आणि तिच्या शेजारची बाई तिच्याकडे त्या 10 भोवरे त्या मुलाकडे, तो मुलगा भोवऱ्याकरता रडतोय. मग म्हणले 10 भोवरे त्या पोराकडे असताना त्या पोरानं किंवा त्याच्या आईनं एखादा भोवरा द्यायला काय हरकत आहे. देव म्हणजे वा, द्यायला काय हरकत आहे म्हणले. त्यातल्या त्यात खज्जा भोवरा. खज्जा म्हणजे ते भोवरा खेळताना त्याच्यावर त्या आरे अशा टोचल्या जातात. जो हरतो तो, जो हरतो ना त्याच्या भोवऱ्याला अशा त्या आरेन अशी टोचे मारले जातात. त्याचा भोवरा फोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला बाद भोवरा म्हणतात, त्याला खज्जा भोवरा म्हणतात. म्हणले खज्जा तरी द्यायला हरकत नाही. म्हणले देवा खरं नाही, अगदी खरं आहे. मग तुम्हाला 16,001 त्यातली एक मला द्या की. कुठला दृष्टांत कुठं सिद्धांत लावला मार्गाने. देव म्हणले द्यायला हरकत नाही. म्हणले जिच्या जवळ मी नसेन तिला घेऊन जा. काय म्हणले, जिच्या जवळ मी नसेन तिला घेऊन जा. आपण जसं दर्शन बारीला पहिल्यांदा दर्शन व्हावं म्हणून अगदी देवाच्या दाराजवळ थांबतो की नाही, तसं नारद देवाच्या दाराजवळून थांबले. का, देव मेन घरात, पहिल्या घरात देव असणार. आणि तिथं शोकसन का नार सगळे आले तिथं. भक्ताच्या कोटी म्हणजे कोट्यावधी भक्तातले प्रकार, आणि कोटी म्हणजे संख्येनं कोटी. आणि ते विनंती करतात काय, राही रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. शेजे हालवणे जागे करा देवराया. रुक्मिणी मातेनं दार उघडलं, देवाला त्या उठवतायत. हे म्हणले इथं देव नाही येत. गेले कुठं, सत्यभामेच्या महालात गेले. कनक कलश घेऊन सत्यभामाली, आपोषण घाली देवराया. सोन्याची झारी घेऊन आली सत्यभामा. म्हणजे इथं देव आहेत. पुढं राहीकडे नसतील, राहीच्या घरी गेले. राहीच्या घरामध्ये देव बेसिन पुढे उभे आणि दंत धावनाचा मुखा माझी हात. देव दात घासताय. म्हणले इथं दात घासतात त्या अर्थी पुढे नसतील. मित्रविंदीकडे गेले. मित्रविंदीच्या घरातल्या सोन्याच्या चौरंगावर बसून देवाचं स्नान चाललेलं आहे. म्हणजे इथं ज्या अर्थीतनं पुढे नसतील. कालिंदीकडे गेले. देव पितांबर नेसतायत. पितांबर माळा शोभती कंठी. कुठं अलंकार घालतायत, कुठं देव संधीला बसलेत. आणि पुढे गेले हो, हा जांबुवती म्हणजे जांबुवंताची मुलगी आहे. तिच्या इथं गेले. ते द्वारपाळ म्हणले हो, म्हणले छोटेवाले बाबा बोला नाही. क्यों, भगवान पूजा करे. हा, देव पूजा करतात. अरे बोल नको बाबा. म्हणले मला देव पूजा बघायची आहे. आता भक्त होते ते. म्हणले दार लावलेलं आहे,
दाराचा पडदा थोडासा खाली करून बघा म्हणले. त्या ठिकाणी भक्त कोण होते, देवाचे देव कोण होते? अंबरीश राजा, नारद, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सगळे महात्मे होते. पूर्वाश्रमीची काही उत्तरपंथीची. पाहिलं, नारदांना नमस्कार केला. त्यात नारदाची सुद्धा मूर्ती होती. म्हणजे देव मला पूजतो, पण मी असं सैरभैर का बरं? तर हे जीवने गमन नारदा हाती बिना सदा नाममुखी. दिवसभर रात्रभर फिरले, पण प्रत्येक ठिकाणी देव दिसा लागला. शेवटी म्हणले, हे हो तुम्हाला माया आगाध आहे, ती माया काय दाखव. ठीक आहे म्हणली, चल. चोखोबाराची बहीण ज्या गावात दिली होती ती मेहोणपुरी गावामध्ये आणलं. निर्मळा नावाच्या नदीमध्ये नारदाने पहिली बुडी मारली, दुसरी बुडी मारली, तिसरी बुडी मारताना म्हणतात, हे नारदा मन निर्मळ होतं, या नदीचं नाव निर्मळ आहे. तिसरी बुडी मारली आणि देवानं नारदाच्या डोक्यावर हात ठेवला. नारद भाव विश्वामध्ये गेले, स्वप्न नगरीमध्ये. बरं का, नारद एक अशा पिंपळाच्या पारावर बसलेत आणि बसल्या बसल्या एक हत्तीण तिथे येते. तिच्या सोंडेमध्ये मोत्याची माळ तिने नारदाच्या गळ्यात घातली. इतक्यामध्ये राजाचे काही सेवक प्रधान तिथे आले. नारदाला बसल्या जागेवर असंच उचललं आणि हत्तीवर सोन्याच्या अंबारीत ठेवू लागले. अहो काय काय काय, अहो काय, तुमचं नाव काय म्हणले? गोसावी बुवा. म्हणले नारद. नारद महाराज की जय, नारद महाराज की जय. त्यांना आनंद वाटला, जय जयकार व्हायला. ते त्या हत्तीच्या मानगुटावर बसला जो माहोत होता त्याला विचारलं, म्हणले काय प्रकार आहे? म्हणले, अहो म्हणले, या राजाला एकुलती एक मुलगी आहे, तिचं स्वयंवर आहे आणि हत्तीने तुमच्या गळ्यात माळ घातल्यामुळं तुम्ही भावी राजाचे जावई आहात आणि या राज्याचे भावी राजे पण आहात. नारदांच्या आनंदाला पारावा झाला नाही महाराज. होता होता घरोघरी दारोदार नारदांचं स्वागत. सडे चौक रंगमाळात दिव्य ज्योती लावल्यात, औक्षण करतायत. राजवाड्या पुढे ते हत्तीच्या अंबारी आली. राणीनं दही भाताची मोद ओवाळी, दूध पाणी ओवाळलं, नारदांना खाली उतरवलं. नारदांचा लग्नाचा सोहळा 15 दिवस. किती? आपला तसा नाही राहिला आता. कॉन्टॅक्ट पद्धतीने दिलं की 7 वाजता वराड गेलं, 7 ते 9 धामधूम, 9 ते 11 टामटूम आणि 11च्या पुढं सामसूम. हे आपले लग्न आहे सध्याची. असं नाही बा. लग्नाचा सोहळा सुंदर सोहळा झाला. यथावकाश नारदांची झालेली भावी भार्या तिला ऋतू प्राप्त झाला. ऋतू प्राप्त झाल्यानंतर रजस्वला पवित्र 4थ्या दिवशी, रजोदर्शनानंतर 4थ्या दिवशी ती पती करता पवित्र झाली. ऋतू यज्ञ केला, त्याला ऋतुशांती म्हणतात. तो यज्ञ केला, एक विशिष्ट देवतेची पूजा. आणि त्या प्रसंगामध्ये ब्राह्मण कोकशास्त्र समजावून सांगतात. त्या प्रसंगामध्ये नारदांना सगळं दाम्पत्य रहस्य विज्ञान सांगितलं. भगवंताचं स्मरण करीत करीत आपण आपल्या भावी पत्नीचा अंगीकार करावा हे सांगून ब्राह्मण आपापल्या घरी दक्षिणा घेऊन निघून गेले. त्या दिवशी संध्याकाळ झाली. नारदांना कधी रात्र होती असं वाटायला लागलं. राजेश्वर होते सगळे, ते गादी बिदी, त्याच्यावरती शय्या टाकलेली, सुगंधी असं वातावरण, सगळं ऊद घातलेला कवड्या, दूध आणून ठेवलेलं नारदांकरता, त्यामध्ये तांदळाची खीर आणून ठेवलेली. हे सगळे उपचार नारदांनी घेण्यापूर्वी ती जी काही राजकन्या बसली होती ती 2 गुडघे अशी वरती करून त्याच्यावर अशी हाताची घडी घातलेली, अगदी पतिपरायणा असणारी असली ती पाहून नारद अगदी त्या जुन्या सूर्यकांत चंद्रकांत मांढरे ते कसे सिनेमात बोलतात तसं बोलू लागले. कोण बरे आमच्या रुसले, काय बरे झालं, कशाने बरे रसवाने घेईल. बरेचसे प्रयोग केले पण ती काही प्रतिसाद देईना. तिथे काही जवळ फुलं पडले, ती फुलं अशी नारळ टाकून मारू लागले पण ती काही प्रतिसादच देईना. काही ऍक्शनच कसली घेईना. सरतेशेवटी फुलं मारत मारत अशी अर्धचंद्र आकृती त्यांनी प्रदक्षिणा केली आणि मागून त्या राज्यकन्याला त्यांनी आपल्या बाहुपाशामध्ये घेतलं. पण ते बाहुपाशामध्ये घेतल्याबरोबर ती राणीची अशी लुडकली आणि तिनं मान टाकली नारदांच्या खातावर. ती राजकन्या मेलेली होती. लोकांना असं काही सांगायला लागलं की लोक असं सशाचे कान करून ऐकतात. असं संतांचं चंद्र ऐका. हो माय बाप, विठाला विठाला इथपर्यंत आपली गाडी आली. पुढं काय झालं, पुढं काय झालं, पुढं काय डोंबलं झालं, मेली ती. आता नारद तिचे पतीच होते.
सगळी न्यग्रोधो दुंबरो अश्वत्थ चाडुरांगणी शोधना प्रेत यात्रे म्हणजे नारदाने शिंकाळी पकडली आहे. न्यग्रोध म्हणजे वड, उदुंबर म्हणजे औदुंबर, अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि पळस अशा चार काष्ठ चार प्रकारची लाकडं त्याची ती चिता रचायची असते. त्याच्यावर ते प्रेत, त्याच्यावर ते चांदीचे काही काष्ट घातले, सर्वात वर तुळशीची काष्ट घातले आणि त्या राणीला अग्नी दिला, राजकन्येला. नारद रडू लागले बा. जेव्हा ते अग्नी लागत अंगाशी, घटप्रदक्षिणा कधी करायच्या असतात, त्या प्रेताला अग्नी लागल्यानंतर अग्नीच्या ज्वाळा बदलल्या जातात, मग ते प्रदक्षिणा सांगितलेले करायला. प्रेतावर टायर बिर घालायचे नाहीत बरं. लोक टायर घालतात प्रेतावर, चुकीची पद्धत आहे. ज्या आई बापाने तुम्हाला सगळी इस्टेट लिहून दिली त्यांच्याकरता नालायकांनो 3.5 किलो तूप लागतं, फार नाही लागत. 3.5 किलो तूप तुम्ही देऊ शकत नाही. 7-12च्या उतारा तुमचं नाव आहे. जे पेट धणाणून प्रेत पेटण्याकरता काही वापरू नका. तूप वापरा, फुलवाती कापूर वापरा, उत्तम प्रेत पेटतं. कितीही उडी लाकडं असू द्या, ते तर पेटवायला मला बोलवा. विठाला 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 चांगलं पेटवता येतं, लक्षात ठेवा. कारण आम्ही नारदाश्रित आहोत. आमचे गुरु नारद आहेत. कीर्तनकारांचे गुरु कोण आहेत? नारद नामदेव हे गुरु आहेत आमचे. चला, नारद रडू लागले. त्या ब्राह्मणाने सांगितलं, ते मंत्राग्नी दिला, लोमभ्य स्वाहा त्वगभ्य स्वाहा, तुपाच्या आहुती दिल्या आणि अग्नी दिल्यानंतर ते म्हणले तर घट घ्या म्हणले तो. आणि उलट्या 3.5 प्रश्न करायच्या. बाई जर मेली असेल ना, मस्तकापासून मस्तकापर्यंत 3 आणि मस्तकापासून अर्धी अशा 3.5 प्रश्न स्त्रियांकरतायत आणि पुरुषांकरता पायापासून पायापर्यंत आहेत. तो घट पाठीमागं टाकून द्या म्हणले. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, केले कर्मांतर बोंब मारली. नुसतं बोंबलायचं नाही, हरिहरांचं स्मरण सांगितलंय. केले कर्मांतर बोंब मारली, हरीर हरये नमः, हरीर हरये नमः, हरीर हरये नमः असं नारदाने स्मरण केलं. त्यांना म्हटलं नेहमीच्या माहितीसारखं, आता तुम्ही पुढे जा, मागे वळून बघू नका असं सांगते ब्राह्मण. ते ब्राह्मण म्हणले, हो गोसाई बुवा, आता कुठला जावाय राहिला? हो गोसाई बुवा, साईडला उभा राहा, जाऊ नका बरं. आणि त्या ब्राह्मणाला चढेल आवाज, काळी 5. आपल्या राज्यातील नियमाप्रमाणे जर राजा आधी गेला तर राणीनं सती जावं असा नियम आहे, आणि जर राणी आधी गेली तर राजानं सत्या जावं असा नियम आहे. नारदाच्या लक्षात सत्य आला. सत्या साधा नाही हा. सत्य म्हणजे उचलून घालणार आहेत आपल्याला. असं म्हणेपर्यंत नारदांची चुळबुळ दिसली की त्या राजाच्या शिपायाने नारदाचे दोन्ही हात दंड पक्के धरले. हो, दंड पक्के धरले. पुरोहित म्हणते, बघताय काय म्हणले? धरा म्हणले, हे जे 2 हात 2 पाय, इकडं 2-4 माणसं, इकडं 2-4 माणसं, असं धरलो बा. असा जोरात द्या म्हणले, त्या म्हणले टाकून लाभ. त्याच्या झळाशा अंगावर येत होत्या. त्या नारदाचं धरलं, 1 2 साडे माडे होई होई केले की नारद काय केले? नारद पलीकडे जाऊन पडले. नारद आपलं बळ लावलं झालं, पलीकडे जाऊन पडले. सगळे शिपाई पुन्हा त्याच्या माग, धरा म्हणले. कुठं सुद्धा गोसायला म्हणले, आता कुठं जावं यायला म्हणले, धरा म्हणले ना, घाला म्हणले. त्या भीतीच्या आकांतानं 16व्या 17व्या 18व्या 20व्या दिवशी नारदांना देवाचं स्मरण झालं. देवा असे जोरात ओरडले. देवानं डोक्यावरचा हात काढला. म्हणले, काय झालं नारदा? अहो म्हणले, धरा मला जाळतायत.